करी सर्व काम। मग तुझा तूची दिवटा होशी गा सुभटा, मग जाशील वैकुंठा हरिपाठे। राम नामे गणिका तरली अधम, अजामिळ परम चांडाळ दोषी। म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळा बापा उच्चारी रे। मग तुझा तूची दिवटा होशी गा सुभटा, मग जाशील वैकुंठा हरिपाठे। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत गोरोबा काका महाराज की जय। मंडळी, मागच्या प्रवचनामध्ये हा भाग आपण ऐकलाय की गोरोबा काका आम्हाला आमचा संसार चांगला होण्यासाठी काही सांगतायत आणि गोरोबा काका आम्हाला आमचा परमार्थ चांगला होण्यासाठी पण काहीतरी सांगतायत। या अभंगामधून आमचा संसारही चांगला व्हावा यासाठी उपदेश आहे आणि या अभंगातून आम्हाला आमचा परमार्थही चांगला व्हावा यासाठी उपदेश आहे। आणि अगदीच जे आज पहिल्यांदा आलेत त्यांना सुरुवातीच्या एका चरणाचा किंवा ज्या 2 चरणावर मी बोललोय त्याचा थोडक्यात भाव सांगतो। गोरोबा काका म्हणतात, जास्त करण्याची गरज नाही रे, केवळ 3 गोष्टी सांभाळा आणि 4थ्या एका गोष्टीला जवळ करा। या 4 गोष्टीत तुमचा परमार्थही होऊन जाईल आणि या 4 गोष्टीत तुमचा संसारही चांगला होऊन जाईल। सांगितल्या किती? 4 गोष्टी। जे जुने आहेत तेही आणि जे नवे आहेत तेही ऐका। 4च गोष्टी आम्हाला आयुष्यभर जर पाळता आल्या, 4च गोष्टी जर आम्ही सांभाळल्या तर आमचं आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही, आमचा संसारही चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा परमार्थही चांगला झाल्याशिवाय राहणार नाही। 4 गोष्टी कोणत्या? तर पहिला शब्द सांगितला श्रवण। श्रवण, कानानी चांगलं ऐका। पहिला शब्द सांगितला गेला, कानानी चांगलं ऐका। गोरोबा काका म्हणतायत की बाबांनो, मी सांगतोय 4 गोष्टी सांभाळण्याच्या 3 सांभाळा आणि एका विषयाला जवळ करा, तुमचं आयुष्य आनंदाचं होऊन जाईल। आणि हे सांगताना गोरोबा काका म्हणतात, पहिला भाग सांभाळा, कोणता? श्रवण, शुद्ध करी, कानानी चांगलं ऐका। याच्यावर मी बोललोय, जास्त विश्लेषण करत नाही। कानानी चांगलं ऐका, जे ऐकायचं ते ऐका, जे ऐकायचं नाही ते ऐकू नका। नको ते ऐकण्याचा मनावरती परिणाम असतो आणि मनावरती झालेला परिणाम आमच्या जगण्यात प्रकट होतो। म्हणून चांगलं ऐका, चांगलं ऐका। चहाड्या आवडतात ना, थोडस बाजूला ठेवा। लोकाची लागलेली भांडणं ऐकावीशी वाटतात मनाला। मन असं आहे की ते तिकडे धावतं, आमच्या इच्छेशिवाय धावतं। मनाला नियंत्रणात आणण्याची क्षमता आमची नाही झाली आणि पुढे जाऊन बोलतो, ऐका, ज्याचं मन ताब्यात आलं त्यांचा पालखी सोहळा निघतो। ज्याचं मन ताब्यात आलं त्याचा पालखी सोहळा निघतो। मन ही एक अशी गोष्ट आहे, मन ही एक अशी गोष्ट आहे की ती सहजासहजी बांधता येत नाही, आकळता येत नाही, सोपं नाही मन आवरणं। शास्त्रांमध्ये एक दृष्टांत आलाय, त्यांनी 10 चंचल सांगितलेत। 10 चंचल, सगळ्यात चंचल अशा 10 गोष्टी सांगितल्या। त्याच्यामध्ये 9व्या क्रमांकाला मीन आहे, मासा, आणि प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेलं मन आहे। मन किती चंचल। मग त्यांनी वारा, वारा चंचल आहे सांगितलं। त्यांनी सांगितलं मीन, मासा चंचल आहे सांगितलं। चंचल 10, त्याच्यात पहिल्या क्रमांकाला मन म्हटले। रामायणाशी संबंधित असलेला एक दृष्टांत कुठेतरी वाचला होता। 9व्या किंवा 10व्या क्रमांकाला चंचल सांगताना त्या ग्रंथांमध्ये शब्द आलाय मरकट, माकड। माघारी अयोध्येत आले आणि अयोध्येत आल्यानंतर जनकजींना असं वाटलं की माझ्या जावयाला सहकार्य करण्यासाठी ही सगळी वानरसेना गेली होती। या सगळ्या वानरसेनेनं एवढं सगळं कष्ट घेतलं
लंकेवरचा विजय मिळवला आणि लंकेवरचा विजय मिळवून माझी कन्या जी रावणाच्या बंदिवासात होती, त्या रावणाच्या बंदिवासातला त्या आता आवाज स्पष्ट यायला असेल, जनकजींच्या मनात आलं, जानकीला विचारलं, जानकी एवढ्या कष्टामध्ये दिवस काढलेस? जानकी म्हणाली, बाबा माझ्या कष्टाचं कौतुक नाही, खरं कष्ट झालं आमच्या वानर सेनेला, सगळ्या वानरांना. झाडाचा पाला तोडून खात होते आणि लढत होते आमच्यासाठी. असं म्हणतात की जनकजींच्या मनात आलं की या सगळ्या वानरांना एक मिष्टान्न भोजनाची पंगत देऊया. रामजींना म्हटलं गेलं, राम म्हणाले की बाबा आपण असं काही नका करू, ते त्यांच्या त्यांच्या आनंदात जगणारे आहेत, तुम्ही असं वेगळं काही कराल ते त्यांच्या पचनी पडेलच असं नाही. पण असं असताना सुद्धा जावयाला सासऱ्या पुढे जास्त बोलता येत नाही. राम प्रत्यक्ष भगवंत असले तरी जनक बाबांच्या पुढे बोलायला मर्यादा सासरे बुवानं. जास्त बोलले नाही, तुम्हाला करायचंय ते करा म्हटले. आणि असं म्हणतात की अयोध्येमध्ये एका मिष्टान्न भोजनाची पंगत ठरली, छान मोठं मिष्टान्न भोजनाची पंगत ठरली. त्याच्यामध्ये छान पैकी 5 प्रकारच्या पुऱ्या केल्या गेल्या म्हणे. त्याच्याशिवाय बासुंदी होती, जिलेबी होती, गुलाबजाम होते, चटण्याचे 5-6 प्रकार होते, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी. सगळ्यांचं जेवण झालेलं असल्यामुळे कुणाला काही वाटणार नाही. उपाशी पोटी हे वर्णन केलं असतं तर मात्र लोकांच्या मनात आलं असतं, बाबा तुला हीच वेळ सापडली काही बोलायला. लोणच्याचे 4 प्रकार होते म्हणे, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, बोराचं लोणचं, अजून कशाचं असतंय, आवळ्याचं लोणचं. इथं सगळी महाराज मंडळी आहेत खाली बसलेली सुद्धा. लोणच्याचे सुद्धा एवढे प्रकार. भोजन वाढून झालं, पुंडलिका वरदे म्हटलं गेलं. आणि भोजन चालू झाल्यावर सगळी वानर आता बसलीत. पण मंडळी मजा अशी सांगतात की वानर सेनेची सगळी पंगत बसल्यावर पहिल्यांदा तर त्यांच्या पत्रावळ्या वाढल्यानं, पत्रावळ्या त्या काळात केळीच्या पानाच्या, आताच्या सारख्या पत्रावळ्या थोड्याच, आताची पत्रावळी अशा पद्धतीची तयार झाली आहे की काही माऊल्या रागवल्या तरी एक दुसरीला म्हणते, अगं पत्रावळे. कशासाठी म्हणतात मला ठाऊक नाही, पण त्या काळातली पत्रावळी केळीचं पान. आज सुद्धा गौरी गणपतीला लक्ष्म्या येतात त्यावेळेला आपण ती पत्रावळी आवर्जून आणतो पूजेसाठी. त्या वानर सेनेच्या समोर पत्रावळ्या मांडल्या आणि त्यांना पानं खायची सवय. पहिल्यांदा तर त्यांनी त्या पत्रावळ्याच खाऊन टाकल्या. जनक बाबा म्हटले, माझ्या जावयानं सांगितलं होतं अवघड नियोजन आहे, चुकलं माझं, पत्रावळ्या आणायलाच नको होत्या. मग चांगली ताटं मांडली गेली आणि त्या ताटामध्ये हे सगळं मिष्टान्न भोजन वाढलं गेलं. चटण्या, लोणची, काय काय नाही ते सगळं गोड पदार्थ. आणि पंगत सुरू झाली म्हणे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक वानराचं लहानसं पिलू, त्यानं ते बोराचं लोणचं काहीतरी वेगळं दिसलं गोल गोल, म्हणून त्यानं ते हातात घेतलं आणि काय आहे म्हणून विचार करून त्यानं ते दाबलं. दाबल्याबरोबर त्या बोराच्या लोणच्यातली, बोराच्या मधली जी आटोळी आहे ना, ती आटोळी अशी टुनकन उडली. ते टुनकन उडली की ते लहान पिलू म्हटलं, माकड आहे मी वानर, माझ्यापेक्षा जास्त उडी मारणार आहेस का? बघ तुझ्यापेक्षा कशी मोठी उडी मारतो. आणि त्यानं एक उडी मारली, ती या मंडपाच्या जवळ गेली. त्या लहान वानराच्या पिलानं ती उडी मारलेली बघून त्या पिलाची आईली, तू तर माझ्या पोटी जन्म घेतलास, माझ्यापेक्षा जास्त उडी तुझी जाईल, तुझ्यापेक्षा मोठी उडी मी मारते. तिनं उडी मारली, या मंडपाचा कपडा फाटला. त्या दोघांच्या उड्या बघून
तिथं असलेला जो मुख्य वानर आहे तो म्हणला, तू माझ्या पोटी जन्म घेतलाय आणि तू बायको आहे, मी मर्दासारखा मर्द, तुमच्यापेक्षा माझी उडी चौपट नाही गेली तर बघा. त्यानं उडी मारली ती मंडपाच्या वर. सगळ्या वानरांना वाटलं इथं पंगत सुरू होताना पुंडलिका वरदे म्हणण्याच्या ऐवजी उड्या मारायचाच काहीतरी परंपरेचा भाग आहे वाटतं. सगळेच उड्या मारायला लागले. कशासाठी सांगितलं मी? शास्त्रांनी माकडाला चंचल म्हणून 10व्या क्रमांकाला ठेवलं आणि पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालंय आमचं मन. मन एवढं चंचल आहे. हे मन सहजासहजी ताब्यात येत नाही. जे ऐकू नको म्हणेल ते ऐकायला लावेल, जे बघू नको म्हणेल ते बघायला लावेल, जे बोलू नको म्हणेल ते बोलायला लावेल. गोरोबा काकांनी फक्त 3 शब्द सांगितले बघा. काय? श्रवण, नयन, जिव्हा शुद्ध करी. 3च गोष्टी सांभाळा बाबांनो. 1, कानाचं श्रवण सांभाळा, चांगलं ऐका. 2, नयन, डोळ्यांनी चांगलं बघा, समदृष्टी असू द्या. सगळ्याकडे चांगल्या दृष्टीनं बघा, तुमच्या दृष्टीमध्ये दोष असता कामा नये. आणि 3रा शब्द सांगितला, जिव्हा, जिभेनं चांगलं बोला. सोपा आहे रे. आम्हाला जगत असताना फार मोठे व्रताचरण करण्याचा भाग नाही. तीर्थाटनासाठी प्रतिवर्षी तिरुपती बालाजी पर्यंत जायला लागतं असा भाग नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त हे सांगणारे सुद्धा संत आहेत. पण हे करताना संत म्हणतायत 3च गोष्टी सांभाळा. कोणत्या? श्रवण, नयन आणि जिव्हा तुमची शुद्ध असू द्या. तुमचं श्रवण, नयन आणि जिव्हा एकदा शुद्ध झाली, कानाचं ऐकणं, डोळ्याचं बघणं आणि जिभेनं बोलणं, वाणी ही एकदा शुद्ध झाली की तुम्ही शुद्ध झालात.